केंद्र सरकारनं कृषी मूल्य आयोगाच्या शिफारशीनुसार ऊसाचा दर ठरवताना मूळ रिकव्हरी बेस हा 8.50% होता. मात्र त्यात 4 वेळा वाढ करत सध्या तो 10.25% करण्यात आलाय. त्यामुळं शेतकऱ्यांचं प्रतिटन 1500 ते 1600 रुपयांचं नुकसान होतंय. तसंच मागील 5 वर्षात ऊसाचा उत्पादन खर्च जवळपास 70% वाढलाय. याचा विचार FRP ठरवताना केलेला नाही. ज्यावेळी सरकारनं FRP वाढवली त्यावेळी तोडणी आणि ऊस वाहतूक खर्चामध्ये वाढ केली. त्यांची वजावट करूनच शेतकऱ्याला FRPची रक्कम दिली जाते. त्यामुळं वाढलेल्या FRPचा लाभ प्रत्येक शेतकऱ्यांना मिळत नसल्याचं जयशिवराय किसान संघटनेचं म्हणणं आहे. यामुळे सरकारनं ऊसाचा दर ठरवत असताना मूळ रिकव्हरी बेस 8.50% होता तो पूर्ववत करावा. सर्व शेतमालाचे भाव ठरवताना वाढीव उत्पादन खर्चाचा आणि शेतकऱ्यांच्या कुटुंब चरितार्थाचा खर्चाचा समावेश करावा. साखरेचे दर द्विस्तरीय म्हणजेच घरगुती आणि औद्योगिक असे करण्यात यावेत. अमेरिकेतील कायद्याप्रमाणे शेतकऱ्यांना MLPP आणि LLPP लागू करावेत. तसंच शेतकरी, शेतमजूर, असंघटित कामगार यांना महागाई निर्देशांक लागू करून पेन्शन योजना लागू करावी. यासाठी जय शिवराय किसान संघटनेच्या वतीनं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष शिवाजीराव माने यांनी दिली आहे. पत्रकार बैठकीला सदाशिव कुलकर्णी, बाळकृष्ण पाटील, नाना इंगळे, भैरवनाथ मगदूम, युवराज अडनाईक, महेश मोहिते, बाजीराव पाटील, तानाजी माने आणि सुभाष सुतार उपस्थित होते.